महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. कोल्हापूर जिल्ह्याचे नेते म्हणून गेल्या काही काळामध्ये वर्चस्व गाजवणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्क्या मागून धक्के बसू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून आधीपासूनच त्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याला बऱ्यापैकी यश येत असल्याचे चित्र दिसत आहे. अलीकडच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातली त्यांची राजकीय ताकद कमी झालीच आहे, परंतु खुद्द त्यांच्या कागल तालुक्यातूनच त्यांना दिलं जाणारं आव्हान त्यांच्यासाठी धक्कादायक आणि धोकादायक मानलं जातं. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातल्या या उलतापालतींचा वेध आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात खासदार सदाशिवराव मंडलिक विरुद्ध आमदार महादेवराव महाडिक यांच्यातला संघर्ष दीर्घकाळ चालला. मंडलिक हे मास लीडर, तर महाडिक हे लोकप्रतिनिधींची मोट बांधून त्यांच्या बळावर राजकारण करणारे नेते. या संघर्षात मंडलिक यांचे सेनापती म्हणून मुश्रीफ यांनीच आघाडीवर राहून दीर्घकाळ काम केलं. पुढं मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यातच वितुष्ट आलं. कोल्हापूर महापालिकेवर दीर्घकाळ महादेवराव महाडिक यांचं वर्चस्व होतं. तिथंही त्यांची पद्धत ठरलेली होती, म्हणजे निवडून आलेले नगरसेवक गोळा करायचे आणि त्यांची ताराराणी आघाडी उभी करायची. महाडिक यांच्यासोबत राहिल्यावर सत्तेतली पदं मिळतात म्हणून नगरसेवकही त्यांच्यासोबत राहायचे. महाडिकांच्या दावणीला बांधलेले नगरसेवक म्हणून लोकांच्याकडून कोल्हापूरच्या नगरसेवकांची हेटाळणी होत होती, तरी त्याची पर्वा कुणीही करीत नव्हतं. महाडिकांची सत्ता म्हणजे महापालिकेची वरची सत्ता उलटवून टाकण्यासाठी हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांनी कंबर कसली होती. त्यात त्यांना यशही आलं. त्यांनी महाडिक यांचं महापालिकेवरचं वर्चस्व संपवलं. सत्तेसोबत राहणारे महाडिक काळाच्या ओघात भाजप सोबत गेले. त्यानंतर हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी महापालिकेत आघाडी केली आणि कोल्हापूर महापालिकेची सत्ताही मिळवली. या दोघांनी मिळून गोकुळ दूध संघावरची महाडिक यांची सत्ताही संपुष्टात आणली होती, हे इथं लक्षात घ्यायला पाहिजे. 2014 नंतरच्या काळात कोल्हापूरचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुश्रीफांना भाजपमध्ये येण्याचं जाहीर निमंत्रण दिलं होतं. ते त्यांनी तेवढ्याच जाहीरपणे नाकारल्यानंतर मुश्रीफांच्यावर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडल्या. भाजपचे नेते किरीट सोमय्या हात धुवून त्यांच्या मागे लागले. प्रकरण ईडीपर्यंत पोहोचलं. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातले डझनभर नेते ईडीच्या रडावर होते. कोणत्याही क्षणी तुरुंगात जातील अशी स्थिती होती, परंतु अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेवर जाऊन ही कारवाई टाळली. त्यातून मुश्रीफ सुद्धा सुरक्षित झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सतेज पाटील यांनी कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळवून मुश्रीफ यांना शह दिला होता. आणि आता महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर आमदारांच्या संख्याबळावर पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेलं आणि ते प्रकाश आबिटकर यांना मिळालं. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना पालकमंत्रीपद मिळणं हा सुद्धा मुश्रीफ यांच्यासाठी मोठा धक्का होता. कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय मुश्रीफ यांना पचनी पडलेला दिसत नव्हता. त्यामुळे सातत्यानं ते नवख्या प्रकाश आबिटकर यांच्यावर कुरघेड करण्याचा प्रयत्न करीत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुश्रीफांच्यावर दबाव आणून त्यांना नगरपालिका निवडणुकीत समरजित सिंह घाटगे यांच्यासोबत आघाडी करायला भाग पाडलं. त्यामुळं कागलच्या राजकारणात समरजित घाटगे त्यांच्या बरोबरीला आले. कोल्हापूर महापालिकेवर दीर्घकाळ मुश्रीफांचं वर्चस्व होतं, पण यावेळच्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपनं त्यांना अक्षरशः बाजूला केलं. 81 सदस्यांच्या महापालिकेत फक्त 14 जागा मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात आल्या. त्या कोणतीही खळखळ न करता त्यांना स्वीकाराव्या लागल्या. प्रत्यक्ष निकालानंतर मुश्रीफ यांच्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अवघ्या 4 जागा निवडून आल्या. म्हणजे अशा रीतीनं भाजपनं कोल्हापूर महापालिकेतलंही त्यांचं अस्तित्व जवळपास संपुष्टात आणलं. या उलट मुश्रीफ यांचे एकेकाळचे सहकारी सतेज पाटील यांनी एकट्याच्या बळावर काँग्रेसच्या 35 जागा जिंकून आपलं वर्चस्व कायम राखलं. कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणावरची पकड ही प्रामुख्यानं कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावरील पकडीचा महत्त्वाचा भाग असते, परंतु आता मुश्रीफ यांची तिथली पकड संपलेली आहे, कारण तिथं त्यांचे फक्त 4 नगरसेवक आहेत. कागल तालुक्याच्या राजकारणात मुश्रीफांचा शब्द अंतिम मानला जायचा.
आता तिथं त्यांच्या जोडीला समरजित सिंह घाडगे आल्यामुळं सामुदायिक निर्णय प्रक्रिया आली आहे. आपल्यासाठी लढलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही अशी मुश्रीफांची स्थिती झाली आहे. मुश्रीफ यांच्या सगळ्या सभा अलीकडच्या काळात शीतल फराकटे ही तरुण कार्यकर्ती गाजवत होती. कोल्हापूर जिल्ह्यात स्त्रियांच्यातलं एक समर्थ नेतृत्व म्हणून त्यांचा बोलबाला होता. त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्याचा शब्द मुश्रीफ यांनी 1.5 वर्षापूर्वी दिला होता, असा दावा स्वतः शीतल फराकटे यांनी केला आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळं एका छोट्या गावचं सरपंचपद भूषवलेल्या या तरुण कार्यकर्तीनं बंडाचं निशाण फडकावलं. तालुक्याच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या ताकदवान नेत्याच्या विरोधात, एका मंत्र्याच्या विरोधात बंडाचं निशाण फडकावलं. मुश्रीफ यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो. शीतल फराकटे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेनं त्यांना उमेदवारी देऊन त्यांच्या मागे ताकद उभी केली. निवडणुकीचा निकाल काही लागेल, परंतु एका सामान्य कार्यकर्तीनं मुश्रीफांना दिलेलं आव्हान सध्या जिल्ह्यातला चर्चेचा विषय आहे. एवढं पुरेसं नव्हतं म्हणून की काय, राधानगरी तालुक्यातील मुश्रीफांच्या समर्थकांनी त्यांच्या निर्णयाविरोधात बंडाचं निशाण फडकावलं. मुश्रीफ यांनी आगामी गोकुळच्या निवडणुकीची गणित लक्षात घेऊन काही उमेदवारी दिल्या होत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांच्यात नाराजी होती. ती नाराजी त्यांनी मुश्रीफांच्याजवळ व्यक्त केली, परंतु त्याची त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळं नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन मुश्रीफांना आव्हान दिलं. आता जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफांना असे एकामागून एक धक्के बसत आहेत. अर्थात मुश्रीफ हे मुत्सद्दी नेते आहेत. सध्या ते मंत्रिपदावर आहेत आणि महायुतीचं सरकार सत्तेवर आहे तोपर्यंत त्यांच्या मंत्रिपदाला धोका नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं आगामी काळात सहकारी संस्थांच्या वर्चस्वाला टिकवून ठेवण्यासाठी त्यांची गणितं सुरू आहेत. त्यात त्यांना कितपत यश येतं हे बघावं लागणार आहे. धन्यवाद.